सावरकर मुर्दाबाद, सावरकर तथागत गौतम बुद्धांचा मुर्दाबाद, मुर्दाबाद, जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सावरकर लिखित संन्यस्त खड्ग या नाटकाचा प्रयोग वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे। वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हा नाट्यप्रयोग जोरदार घोषणाबाजी करत बंद पाडला। पाहूयात त्यांच्या घोषणा। विचारधारा नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। मनुवादी विचारधारा नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। सावरकर मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। सावरकर मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। सावरकर मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। सावरकर नको मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। सावरकर नको आंबेडकर हवा, आंबेडकर हवा, आंबेडकर हवा। खाली डोकं वर पाय, नाटक बंद झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। राष्ट्रभर नाटक बंद झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। या संपूर्ण आंदोलनाचं नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष सागर अल्लाट यांनी केलं। खाली डोकं वर पाय, खाली डोकं वर पाय, करायचं काय? खाली डोकं वर पाय, खाली डोकं वर पाय। मुर्दाबाद, 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 मुर्दाबाद। वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रथमतः हे नाटक प्रेक्षक म्हणून पाहिलं। मात्र नाटक चालू असतानाच त्यांना जाणवलं की यामध्ये गौतम बुद्ध यांच्याविषयी चुकीचा इतिहास मांडण्यात आला आहे। त्यांच्या मतानुसार या नाटकाद्वारे गौतम बुद्धांचा थेट अवमान करण्यात आला आहे। बौद्ध आणि संविधानिक मूल्यांना छेद देणारी भाषा वापरण्यात आली आहे। ही बाब लक्षात येताच कार्यकर्ते सभागृहातूनच उभे राहून जोरदार घोषणाबाजी करू लागले। त्यांनी बुद्धाचा अवमान खपून घेतला जाणार नाही, संविधानाचा विजय असो, सावरकर मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या आणि काही वेळातच हे नाटक बंद पाडलं। ही घटना घडत असताना पोलिसांचा बंदोबस्त नाट्यगृहात तैनात होता। तसेच प्रयोग पाहण्यासाठी भाजपच्या खासदार मेघा कुलकर्णी देखील उपस्थित होत्या। त्यांनी परिस्थिती शांत करण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु कार्यकर्त्यांनी त्यांच्या समोरच सावरकरांविरोधात आणि मनोवादी विचारांविरोधात जोरदार निषेध व्यक्त केला। या नाटकाचे दिग्दर्शन ऋषिकेश जोशी यांनी केले असून निर्माता रवींद्र माधव साठे आणि सहनिर्माता अनंत वसंत पणशीकर आहेत। कार्यकर्त्यांचा ठाम आरोप आहे की या नाटकाच्या माध्यमातून मनुवादी विचारांना चालना दिली जात आहे आणि बौद्ध विचारधारेचा अपमान केला जात आहे। चला तर पाहूया वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सभागृहामध्ये घुसून हा नाट्यप्रयोग कसा बंद पाडला। अत्याचारापासून निरपराधांची होणारी पुढील घोर हिंसा टाळण्यासाठी आज या दुष्टाचा मी वध केला। या दोषास्तव मला जर निर्वाण पद मिळत नसेल तर अशा निर्वाणाचा मी धिक्कार करतो। गौतम बुद्धांचा विजय असो। बंद करा चुकीचा विचारधारा, चुकीची विचारधारा सांगायची नाही। गौतम बुद्धांची चुकीची विचारधारा सांगायची नाही। वंचित बहुजन आघाडीचा
सावरकर मुर्दाबाद, सावरकर विचारधारा सगळं तथागत गौतम बुद्धांचा अनुवाद मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. तुमची विचारधारा सगळं गौतम बुद्धांचा. सावरकर लिखित नाटकाच्या माध्यमातून बुद्धांच्या विचारांचा अवमान केला जातोय हे आता जनतेलाही स्पष्ट होत चाललं आहे. हा केवळ नाट्यप्रयोग नसून त्यामागे एक विशिष्ट विचारधारा जोपासण्याचा प्रयत्न आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. या नाटकात सावरकरांनी अप्रत्यक्षपणे बुद्ध विचारांचा अपमान करत मनुवादी विचारांचे समर्थन केले आहे. हे अधिकाधिक लोकांच्या लक्षात येत आहे. बुद्ध म्हणजे करुणा, समता आणि मानवतेचा मार्ग आणि त्या विचाराचा विरोध करणं म्हणजे संविधानाच्या मूलभूत तत्वांना नाकारणं. ही केवळ कलात्मक मांडणी नसून एका पिढीच्या मानसिकतेवर परिणाम करणारा संदेश आहे. म्हणूनच वंचित बहुजन कार्यकर्त्यांनी या विरोधात थेट कृती करत नाटक थांबवलं.